खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभा अधिवेशन अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चेत सहभाग घेत विविध बाबी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या। माननीय अध्यक्ष महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे। खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचे आपण सर्वजण नागरिक आहोत आणि या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये खऱ्या अर्थानं आपण आपल्या एक मिनिट ते राहिले वेळच थोडा मिळतोय आणि सगळेजण जर बोलत बसले तर काय होतं? बोला बोला बोला। या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपण प्रत्येकाच्या मतदारसंघाचे प्रश्न सुटावेत आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, सर्व मंत्री महोदय असतील, यांना आपल्या माध्यमातून आमची गाऱ्हाणी सांगणे, आमच्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवणे यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी येत असतो। परंतु गटातटावर या ठिकाणी बोलत असताना आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांना, नवीन सदस्यांना खऱ्या अर्थानं आमचे प्रश्न या ठिकाणी मांडायला थोडा वेळ कमी मिळतो। आज या ठिकाणी अंतिम आठवड्याच्या निमित्तानं बोलत असताना खऱ्या अर्थानं महसूल विभाग असेल, गृह विभाग असेल, विद्युत विभाग असेल, कृषी विभाग असेल, पाटबंधारे विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, याचे अनेक चुकीचे अनुभव येताना या ठिकाणी दिसत आहेत। अनेक जाती धर्माची लोक आपल्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये राहत असतात आणि अशाच पद्धतीनं आमच्या खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाज आहे। जिल्हा व तालुका प्रशासनाने खेड तालुक्यातील आदिवासी गावांतील सामूहिक वन हक्क मिळण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाप्रमाणेच स्वतःहून सुओ मोटो तत्वावर पुढाकार घ्यावा आणि अभयारण्याच्या परिघावर वसलेल्या गावांना देखील सामूहिक वन हक्क मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा व निधी उपलब्ध करून द्यावा। त्याचबरोबर MIDCच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी नक्कीच सुरू आहेत। युवकांना नोकऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये मिळाव्यात, स्थानिकांना व्यवसाय मिळावा म्हणून काही वेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अरेरावी किंवा क्रिमिनल यंत्रणा त्या ठिकाणी उतरत असते। पण अशा वेळेस पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी मध्यस्थी करून नियोजन करण्याऐवजी पोलीस यंत्रणेचं थोडा वेळच द्या, मला 2च मिनिटं द्या, 3 मिनिटं झाली। पोलीस यंत्रणेचं त्या ठिकाणी लक्ष जाणं गरजेचं आहे।